कोकण समाचार न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चिपळूण शहरातील खेंड व आसपासच्या परिसरातील सोमवारी मध्यरात्री वीज पुरवठा खंडित झाल्याने नगरसेवक साजिद सरगुरो व सामाजिक कार्यकर्त्या राधा लवेकर यांनी 70-80 संतप्त नागरिकांसह जाऊन वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले व वीज सुरळीत करून नागरिकांची गैरसोय दूर करण्याचा आग्रह धरला. कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर. आम्ही इथे बसतो. अर्धा पाऊण आम्ही इथेच बसणार. माणूस हा गरबी बघा बर्दाश्त करू शकतो काय? हा बर्दाश्त शेअर करू शकतो काय? काय ते साहेबांनी हाय बघा कसं आहे, गरमी त्याला बर्दाश्त होत नाही. अरे पैसा ना पंख्याखाली बसवा का आतमध्ये हे भाव काजी ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता आहे. आता ती मागणी करायला पाहिजे. अहो 33 केव्हीची लाईन ट्रान्सफॉर्मर असलेल्या बिल्डरांच्याकडनं हे पैसे उकळतायत आणि ते ट्रान्सफॉर्मरवरती 100% लोन टाकताय, म्हणजे लोड टाकतायत. ते कुणाच्या आधारे टाकतायत? यांच्याकडे काय हाय काय इन्फ्रास्ट्रक्चरवर काय काम केलं? यांच्याकडे ऑडिट दाखवा यांनी दाखवा. 2021 पासून 23 पर्यंत पत्रव्यवहार केलाय, RTI टाकलाय तरी देत नाही. मग ह्यांना आता कोण पाठी टाकतोय? यांचा सरगना कोण आहे तर समजू दे. ट्रान्सफॉर्मर लोड टाकते आता लोड वाढवतच नाही. बिल्डर तुम्ही बिल्डर आहेत ना, तुम्हाला ट्रान्सफॉर्मर घ्यायला होतात. फक्त तुमच्या बिल्डिंगचा लोड असतो काय? इतर भागात पण टाकतायत ना. मग हे कुठले नवीन ट्रान्सफॉर्मर लावतायत? यांच्याकडे काय सुविधा आहे? ऍक्च्युली ते मोठं ट्रान्सफॉर्मर डबल बसायला पाहिजे, आउटडोर बसायला पाहिजे. साहेब आम्ही तेच बोलतोय, 33 केव्हीची लाईन हे सांगतायत ना फॉल्टी. मग इन्फ्रास्ट्रक्चरवर काय काम केलंय दाखवा ना, किंवा काय तुम्ही काम करणार ते तरी दाखवा. सरकार सक्षम आहे पैसे देण्यासाठी, हे घ्यायला तयार नाही. आम्हाला बोलतात भीक नको. आता काय करणार? आम्ही लुटू पण आम्ही घेणार नाही कोणाच्याकडनं. त्यांचं खतरनाक काम आहे. नाही 1 महिन्याचा कोणी बिल नाही भरला तर त्याच्या घरात जायचं आणि पैसे कापायचे, लाईट बिल कापायची, हे सगळं घ्यायचं. हे सगळे यांचे धंदे आहेत. हे यांचे धंदे बोले लोक रस्त्यावर आले आहेत. स्मार्ट उदयदा स्मार्ट मीटर सरकारने सांगितलं काय सक्ती करा. मागं लोकांच्या जाऊन चोरीने लावतायत. त्यांना कसली भीती आहे? आणि एवढं कसलं गडबड आहे? लोकांना नाही लावायचे, नको लावते ना. आणि लाईट ही आपल्या हक्काची आहे ना, ह्यांच्या कुणाच्या बापाची आहे काय? मग पैसे देतोय आपण, आपल्याला दिली पाहिजे सर्व्हिस. आणि आपण त्याच्यासाठी आलोय. 2021 आणि हा 26 चालू आहे. 4 वर्षांनी केलं काय? शेती पण पावसाच्या 4 महिन्यात होते आणि झोपा काढतायत. त्यांचा अधिकारी मोबाईल बंद केलाय. तुम्ही तुमचं बघा बोलतोय, आम्हाला काय येणं दिलं नाही. भामरे कुठली पोस्ट आहे तुमच्याकडं? कार्यकारी. मला सांगा, मंगाचपासून तुमचा संबंधित असलेला अधिकारी त्याचा फोन लागत नाही? नाही लागला नव्हता. मग लागला त्याच्यानंतर? मी तुमच्या समोर देखील ट्राय केला. अहो पण त्या अधिकाऱ्याला उठवायला का नाही पाठवलं तुम्ही? किती वाजल्यापासून तुम्ही का नाही नंबर दिला? 51-53 नंबर दिला मी. आता मला सांगा, तुम्ही मला 11 वाजता, आम्ही 11 वाजल्यापासून 1 तास 1.5 तास 1 तास 1.5 तास सांगताय, सगळ्यांना उत्तर दिलीत, आम्ही पण ऐकलं. आता तुमचं काय उत्तर आहे?
झालं आता पूर्ण होत आलेलं आहे. आता ते फक्त त्याला हीटर लावून गरम करत आहे. आता ते हीटर लावून गरम करत आहे. आता ते किती टाइम जाईल? आता मला मला सांगा, हे 100% लाईट येणार आहे? हो, होणारच आहे ना आता. नक्की काय? कारण का तुमचा अधिकारी आता 5 मिनिटा अगोदर उत्तर देऊन गेलाय, लाईट ही श्योरिटी आमची नाही, जर 30 पार झाली, उडाली, जल्ली तर लाईट येणार नाही. हे उत्तर बरोबर आहे? मेगर घेतले आपण त्याचा आधी. उत्तर बरोबर आहे. मेगर घेतलेला मग तुमचा अधिकारी खोटं बोलतोय? तुमचा अधिकारी खोटं बोलतोय काय? आम्ही नाही बोलत आहे. ओ साहेब बोलले ना, कोण म्हणाय? तुमचा कांबळी साहेब बोलली इथं की लाईटीची श्योरिटी नाही, लाईटीची आम्ही. हो ताई ऐका काय बोलला मला माहिती आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही जॉईन करतोय आणि लाईट चालू करतोय, पण जर उडाली ब्लास्ट होय, आम्हाला गॅरंटी नाही लाईट येईल म्हणून. जर लाईट आली नाही, ते पूर्ण टेस्ट केलेली आहे. त्याचं इन्सुलेशन टेस्ट घेतली, मेगरही घेतलेले आहेत आपण. साहेब लाईट नाही आली, मी काय बोलतोय, लाईट आली तर वेलकम, नाही आली तर पूर्ण सिटीची लाईट तुम्ही घालवा. आम्हीच काय घालवत राहणार? पूर्ण सिटीची लाईट घालवायची जबाबदारीने उत्तर द्याल. मी आता तुम्हाला तेच सांगत आहे की आपण पूर्ण टेस्ट करूनच ते केबल बदललेली आहे. मला काय सांगतोय, जर लाईट नाही चालू झाली, सिटीची घालवून सगळं सिटी घालवत राहिली पाहिजे. ठेवाल ना तुम्ही 15-20 मिनिटात लाईट सगळ्यांची घालवाल ना? अजून एकदा विश्वास केला आम्ही तुमच्यावर. उत्तर येत नाही, त्यामुळे चिडाचिडी होती. जी जागा आहे ना ती मग परत तो पत्रा काढला पूर्ण नट खोलून सनी आणि परत ते घातलेला. 15-20 मिनिटात तुमच्या लाईट येईल बोलताय ना, 15-20 मिनिटात लाईट येऊ दे आणि तुमचा तो अधिकारी इथे येऊ दे. पहिल्या कॅरम कोंडा तो कॅरम काय आहे ना, त्याला बोलवा ते इथं. कुठे आहेत? बोलवा ना त्याला. परशुराम घाटात आहे तो कुठे आहेत? कॅरम कोंडा रेड्डी कोण आहे? यांच्याकडे जबाबच नाही. कसं झालंय, माझं दुसरं लग्न झालंय, माझी दुसरी बायको. MSCB मध्ये अहो, लावणार, लावून इन्फ्रास्ट्रक्चरवर काम करता येत नाही आणि स्मार्ट मीटर लावायचं आहे. अहो, लाज एका वाटते मिनिटात काय? लाईट कमी कट करता. आणि मुळात तुम्ही वरिष्ठ आहात की कॅरम कोंडा वरिष्ठ आहे? तुम्ही वरिष्ठ आहात ना? बरं, हे वरिष्ठ आहे. आणि हे वरिष्ठ आहे, पण सगळं सूत्रधार कायमकोंडा आहे. यांना अजून असलेल्या चेअरपर्सनला स्वतःची जबाबदारी नाही माहिती आहे. तुम्ही कशाला विरोध आपण पाहत होता कोकण समाचार न्यूज चॅनल. जलद गतीने घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.